evening. I wish you all good evening. We We also also wish you wish you good good evening, evening, sir. sir. Thank you. काय होतं आपलं इम्परेटिव्ह सेंटेन्सेस त्यामधलं परमिशन मधलं बी म्हणजे कोणतं आहे काय काय नाव दिलं आपण त्याला 0-100 बरोबर. मला सॉरी कर्त्याला डॅश काम करण्याची परवानगी द्या. बरोबर. काय होतंय मग इथं अलाव प्लस ओसी किंवा नेम. बरोबर आहे नाही. हा सब्जेक्ट आहे. टू प्लस मेन वर्ब फर्स्ट फॉर्म हे काम करण्याची परवानगी द्या. बरोबर. असं याचं फॉर्म्युला आहे. हे याचं स्टेटमेंट आहे. मला नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची परवानगी द्या. तर समोरच्याला आपण परवानगी मागतोय. आता पूर्ण स्टेट लिहिल्यावर आपण बघू की विच इज मोस्ट सुटेबल सेंटेन्स टू बी यूज. पॉझिटिव्ह मध्ये सुटेबल कोणतं आहे, निगेटिव्ह मध्ये सुटेबल कोणतं आहे. ठीक आहे. हे आपण गोष्टी चर्चा करू. चला काय होईल पहिलं वाक्य सगळेजण बोला काय अडचण नाही. ऑनलाईन वाले पण कमी संख्या सगळे बोला. हा अलाव मी Allow me to work on new वर्क. project. व्हेरी गुड. ऑन द न्यू तो नवीन न्यू प्रोजेक्ट ऑनलाईन वाले गोरे सर तेजस्वी ना होमवर्क केलं का? तेजश्री गावाला गेलेली होती सर, आज तर आली होती. तिला बरं सांगितलं होमवर्क झाल्याशिवाय नाही कंप्लीट करा सांगितलं. होमवर्क झाल्याशिवाय पुढचं लेक्चर मिळणार नाही. लवकरात लवकर करा. हो हो. पुढं कोणतं आहे मला सांगा. कोणी टीचर्स कोणतरी सांगा मला. कोण विदाउट परमिशन कोणी बसलाय तर लेट मी नो. प्रांचिता माने कोणाला दाखवला होमवर्क? प्रांचिता माने होमवर्क दाखवला का? नाही सर. नाही. एंट्री इज डिनाइड टू यू. होमवर्क पण करत नाही. आणि कोणी बघा सर बिना होमवर्क वालं काढून टाका लगेच. सांगा मला कोण आहे ते. इमिजिएट काढून टाका. इमिजिएट. होमवर्क यांना करणं होत नाही. एवढा चान्स मिळतोय. आज माझा मेसेज बघा. आणखीन चान्स देणार आहे मी होमवर्क साठी. और भी चान्स देणे आला हूं. सगळ्यांना जागा करा. हा मला नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची परवानगी द्या. काय होत आहे? अलाउ मी टू वर्क ऑन द न्यू प्रोजेक्ट. फाइन. हिंदी में सुन ले. मुझे नए प्रोजेक्ट पर काम करने का परमिशन दीजिए. अलाउ मी टू वर्क ऑन द न्यू प्रोजेक्ट. आगे वो इसमें क्या बोलते क्या करते हैं हम लोग आपको है ना बताया पहले. 1 2 1 2 1 2 1. सिंपल सेंटेंस वर्बल क्वेश्चन. सिंपल सेंटेंस कौन सा? रिक्वेस्ट वाला प्लीज ऐड करके. वर्बल क्वेश्चन उसका. वर्बल क्वेश्चन साठी काय करायचं आपल्याला? विल यू ऍड करायचं. आणि निगेटिव्ह बनवायला काय करायचंय? वाक्याच्या सुरुवातीला डू नॉट आणि वर्बल क्वेश्चन बनवायला वाक्याच्या सुरुवातीला विल यू. बस एवढं सोपं आहे.
मला नवीन प्रोजेक्ट वर काम करण्याची परवानगी द्याल का? वर्बल क्वेश्चन काय होईल? मला परवानगी द्याल का? मुझे नए प्रोजेक्ट पर काम करने का परमिशन देंगे क्या? दोगे क्या? मला नवीन प्रोजेक्ट वर काम करण्याची परवानगी द्याल का? ऑनलाइन वाले कान खोल करके सुन लो एक बार। तो सब कान खुले रहते हैं, इसका मतलब ध्यान दे के सुन लो, इसका मतलब है ज्या लोकांना मी परवानगी दिलेली आहे त्यांच्याबरोबर जर विदाउट परमिशन मला दिसला त्याला वर्षभर मी ऍड नाही करणार, लक्षात घ्या. जर तुम्ही इफ यू प्ले फ्रॉड विथ मी आय विल नेव्हर अलाउ यू टू अटेंड द बॅच, ऑनलाईन बॅच. समजलं? ऑनलाईन वाले जर मला समजलं ना तुम्ही होमवर्क केला म्हणून तुम्ही ऑनलाईन देताय आणि तुमच्या बरोबर आणखी काहीतरी 8 मुलं बसतायत विदाउट होमवर्क, तर दॅट इज नॉट अलाउड, लक्षात घ्या. तर तुम्ही माझं इंटेलिजन्स खूप पक्का आहे. तुम्हाला माहित नाही, मी पण स्पाईंग करतो, समजलं नाही? माझे पण स्पाईज आहेत मार्केटमध्ये, मला समजतं, समजलं नाही? तसं कोणाकडे होतं ते खातं शिवाजी महाराजांच्या जमान्यामध्ये? बहिर्जी नाईक. तुमच्या गावात माझे बहिर्जी नाईक भरपूर आहेत, तुम्ही टेन्शन घ्या. गुप्तहेर खातं माझं सक्रिय आहे. तेव्हा तुम्ही मला सरांना कसं काय माहित झालं? तुम्हाला माहित नाही, तुमच्या गावात माझे बहिर्जी नाईक भरपूर आहेत. चला, मला नवीन प्रोजेक्ट वर काम करण्याची परवानगी द्याल का? कमॉन, द्याल का? डोक्याला न लावता काय करायचं? वेल्यू सुरुवातीला लावायचं. सांगा मग. Will you allow me to work on the new विल यू, बर लक्षात घ्या. ओके, प्रोनाउन्सिएशन पण सांगतो. विल यू अलाव नाही, विल यू अलाव मी टू वर्क ऑन द न्यू प्रोजेक्ट. फाईन. विल यू नंतर फर्स्ट सेंटेन्स आहे तसंच, अलाव मी टू वर्क ऑन द न्यू प्रोजेक्ट. न्यू, गॉट इट? आता 1-2 झालं, आणखीन 1-2 काय? प्लीज ऍड करून काय करता येईल मग मला? मुझे नया प्रोजेक्ट पर काम करने का परमिशन दोगे क्या? हिंदी वाला अनिरुद्ध. देन नंबर 1, कृपया मला, बोला, नवीन प्रोजेक्ट वर द्या. द्या, कृपया द्या करण्याची परवानगी द्या. सो इसके पहले जस्ट प्लीज को ऐड करो. हिंदी में होगा कृपया मुझे नया प्रोजेक्ट पे काम करने का परमिशन दीजिए. तो पहल्या वाक्याच्या अगोदर फक्त प्लीज ऐड करा. प्लीज और पहला वाक्य ऐसे कैसे लिखना है? अलाउ Please allow me to work on the new project. करेक्ट. वर्क ऑन द न्यू प्रोजेक्ट. करेक्ट છે. बाहेर टेम्परेचर ड्रॉप झालं. वर्बल क्वेश्चन क्या होगा इसका? हॅलो सर, वरती कृपया मला नवीन प्रोजेक्ट वर काम करण्याची परवानगी द्याल. हॅलो, त्या बरोबर झालं ना? काम करण्याची परवानगी द्या असं पाहिजे. काम राहिलंय त्याच्यात. अच्छा, काम राहिले का? ओके, वर काम करण्याचे चुकून राहिलं माझं. ते जागेचा जागा वाचवण्याच्या चक्कर मध्ये एक शब्द राहिला, जागा कमी आहे ना. कृपया मला नवीन प्रोजेक्ट वर काम करण्याची परवानगी द्याल का?
करण्याची परवानगी द्याल का? हिंदी में होगा, कृपया मुझे नए प्रोजेक्ट पे काम करने का परमिशन दोगे क्या, देंगे क्या? एज पर योर सुटेबल हिंदी। फिर वही बात, इसके पहले विल यू लगा दो, बन जाएगा आपका वर्बल क्वेश्चन। हाँ, Will you विल not? यू, Will you नॉट कशाला पाहिजे बा? अरे गधड्या, गाढवा, पॉझिटिव्ह चाललंय प्लीज काय? कुठे कुठे हा कुठे बघा हो, कोण आहे तो अति उत्साही? नॉट कशाला रे गधड्या? नॉट कायला पाहिजे? पॉझिटिव्ह चाललंय आपलं, नॉट कशाला पाहिजे रे? हा, विल यू नंतर वर्बल क्वेश्चन हा रिपीट करा, विल यू प्लीज अलाव मी, बघून बघून लिहायचं, टू वर्क ऑन द न्यू प्रोजेक्ट आणि क्वेश्चन मार्क, दैट्स इट। मेरे साथ शांति से लिखो, आराम से। गॉट इट? अब चलेंगे हम लोग नेगेटिव में, नेगेटिव में चलेंगे। अच्छा, मला नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची परवानगी देऊ नका, हे तेवढं बरोबर वाटत नाही। मग आपण म्हणायचं मला द्या, त्याला देऊ नका असं म्हणू, है ना? त्याला नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची परवानगी देऊ नका, कारण तो खूप गोंधळ करतो। त्याला नवीन, फक्त मीच्या ऐवजी हिम वापरता येईल इकडे, है ना? प्रोजेक्टवर काम करण्याची परवानगी देऊ नका। हिंदी में होगा, उसे नया प्रोजेक्ट पे काम करने का परमिशन मत दीजिए, मत दो। ए, इधर लिख ले, फिर उधर लिख। बेबी, तो ये मैं बता रहा हूं तो उधर लिख रहा है, मतलब सब, सब जगह एब्सेंट। तो कम से कम उसको छोड़ दे, इधर लिख ले अभी, ये तो समझ में आएगा, साथ साथ लिख ले। उसे नया प्रोजेक्ट पर काम करने का परमिशन मत दीजिए, मत दो, त्याला नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची परवानगी देऊ नका। ऍज यू ऑल नो, निगेटिव्ह बनवायला पहिल्या वाक्याच्या सुरुवातीला डू नॉट वापरायचं, अँड युअर निगेटिव्ह सेंटेन्स विल बी रेडी। कम ऑन, कैसे होगा सांगा? डू नॉट, पहिलं वाक्य आहे तसं, मीच्या ऐवजी हिम, डू नॉट Do not allow अलाव, me to work on the new project Do not allow me to work on on the new project. ए गाढवांनो, मी नाही रे, त्याला आहे ना इथं, हिम येणार ना रे। डू नॉट अलाव, मीच्या ऐवजी हिम आहे ना रे, त्याला म्हणतो आपण हिम टू वर्क ऑन द न्यू प्रोजेक्ट। सांगा म्हणलं की चालले वर तोंड करून नुसतंच कॉपी करा, हा? काय बदल करा ना त्यामध्ये थोडंफार। हा, निगेटिव्ह ऑलवेज दोन पद्धतीने, डोंट, कम ऑन, डोंट अलाव, Don't Don't allow allow to work on the new project. डोंट अलाव हिम टू वर्क ऑन द न्यू प्रोजेक्ट। अरे प्रोजेक्ट म्हणते रे. प्रोजेक्ट म्हणते, प्रोजेक्ट, प्रा आणि प्रो याच्यामधलं आहे प्रोजेक्ट, इट इज क्लोजर टू प्राजक्ता, प्राजक्त, प्रा असं, प्राजक्ता माहिती नाही बरं का, प्राजक्ता नाव फक्त घेतलं, प्राजक्त, प्राजक्ता, प्रोजेक्ट, हा, कम ऑन। त्याला नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची परवानगी
देणार नाही का? करेक्ट. नवीन प्रोजेक्ट वर मराठीमध्ये बोलताना आपण प्रोजेक्ट म्हणतो सहसा, बट प्रोजेक्ट म्हणून चालतंय. नवीन प्रोजेक्ट वर काम करण्याची परवानगी देणार नाही का? शांती. काय सांगितलं तुम्हाला मी? पॉझिटिव्ह मध्ये विल यू, तर निगेटिव्ह मध्ये विल यू नॉट. आणि पहिलं सेंटेन्स आहे तसं, मीच्या ऐवजी हिम येईल, ते लक्षात ठेवा. कमॉन, विल यू नॉट अलाव हिम Will you not allow Not him allow to work him on the to new work project? on the new project. work on the new project. प्रोजेक्ट सवय लावा, काय अडचण नाही. प्रोजेक्ट नाही, प्रोजेक्ट. गुगलला आहे का 10 वेळेस, है ना? और वॉन्ट यू, कम ऑन, वॉन्ट यू अलाउ You allow Work him on to the new work on project. the new project. to work on the new project. वंडर गर्ल आहे का? ती हरियाणाची मुलगी आहे ना, वंडर गर्ल, तिला आहे का? कसं तिनं 8-10 भाषांवर कमांड मिळवलं बघा. वंडर गर्ल, मी पाठवतो तुम्हाला व्हिडिओ. वंडर गर्ल. चला, आणि आता पाया पडून बोलायचं. कृपया, है ना, कृपया त्याला नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची परवानगी देऊ नका. प्रोजेक्टची वाट लावून टाकेल, है ना. कृपया, त्याला काहीच करता येत नाही, नुसतंच बाडा मारतो, करतो म्हणून, है ना. त्याला काय तिकडे एंट्री देऊ नका. नवीन अच्छा, क्वेश्चन मार्क राहिला का? द्या मग, क्वेश्चन मार्क पण द्या. आपल्याकडे क्वेश्चन मार्क फुकट आहे. कृपया त्याला राहिले बोलता त्याला नवीन प्रोजेक्ट वर काम करण्याची परवानगी देऊ नका. लक्षात घ्या, समजा तुमच्या समोर तुमचा बॉस आहे आणि सर त्याला नवीन प्रोजेक्टवर काम करू देऊ नका असं बोलताय, मात्र भाव काय? परवानगी. समोरच्या हातामध्ये 100% अधिकार आहे, अर्थात 0-100चा टाईप आहे. त्याला काय काम करू देऊ नका असं तुम्ही म्हणले, ते कुठल्या प्रकार देत आहे? इम्परेटिव्ह 1. सॉरी, तो कोणता येत आहे? लेटच्या प्रकार देत आहे. बट समोरचा व्यक्ती मोठा आहे म्हणून बाय डिफॉल्ट दॅट सेंटेन्स विल बी टेकन इन टू दिस कॅटेगरी 0-100. ठीक आहे. अलाउज, इंग्लिश मध्ये अलाउज असेल, मराठीमध्ये भलेही, कारण का त्याचा समोर ज्यावेळेस असेल त्यावेळेस ते बोलण्याच्या भावामध्ये तो परवानगी हा शब्द प्रकट होतो. बोलण्यातील भाव जो आहे तो परवानगीचा काम करतो. आणि इथे मात्र भाव दिसत नाही ना चेहऱ्यावरचे, म्हणून शब्द आहे. लक्षात घ्या, समजलं की नाही? समोरासमोर ते भाव देखील तुमचे परवानगी या शब्दाचं काम करू शकतात. म्हणून त्याला तिकडे काम करू देऊ नका असं म्हणतो आपण, मात्र तो बोलण्यामधला लहेजा जो आहे तो लहेजा परवानगी हा शब्द उच्चारून जातो. समजतं का नाही? गेटिंग माय पॉइंट? ओके. सो याच्या अगोदर प्लीज टाका. कम ऑन, प्लीज डू नॉट. Please do not allow Do him not allow to work on on the new new project. Do not allow on the new project. Project. Do not allow him to work. बघा, वर्क कसा उच्चार करतो बघा मी. टू वर्क नाही रे घराच्यांनो, वर्क ऑन नाही, वर्क ऑन द न्यू प्रोजेक्ट. लहान गोष्टी इथूनच शिका. कधी शिकणार? और प्लीज डोंट अलाउ Don't allow him Don't allow work on to work. new Very good. On the new project.
छोटी छोटी चीजें अभी से सीख लो. प्लीज डोंट अलाउ हिम टू वर्क ऑन द न्यू प्रोजेक्ट. गॉट इट? कोई डाऊट? आता दुसरं सांगा. हा बोला. बोल रे श्रेयस अय्यर, बोल. हा हा सुटेबल नाही. ठीक आहे. कृपया नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची परवानगी देणार नाही का? दॅट इज नॉट सुटेबल. चला क्लास वर्क लाईक घ्यायचं. हा आहे घ्या. काही मुलांना ऑनलाइन लेक्चर अटेंड करण्याची परवानगी द्या. हिंदी में होगा, कुछ बच्चों को ऑनलाइन लेक्चर अटेंड करने का परमिशन दीजिए. बट रुको, पहले एक बार कॉन्सेप्ट देख लो. यहाँ पर सब लोग रुको. क्लास वर्क के लिए वाक्य तो बताया मैंने, फिर भी अलग से एक ध्यान दो. हिंदी में उसे नया प्रोजेक्ट पे काम करने का परमिशन मत दीजिए. उसे नया प्रोजेक्ट पे काम करने का परमिशन नहीं देंगे क्या? कृपया उसे नया प्रोजेक्ट पर काम करने का परमिशन मत दो. ठीक आहे. एक आता. बर आता बघा, मला नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची परवानगी द्या. समोरच्या व्यक्तीच्या हातामध्ये संपूर्ण परफेक्टली काय परमिशनचे ऑथॉरिटी आहे, अधिकार आहेत. बरोबर, राईट्स आहेत. मग मला सांगा, हे वाक्य वापरणार का हे वाक्य वापरणार? तुम्हाला कोणतं योग्य वाटतंय? याच्यापेक्षा हे श्रेष्ठ आहे. काल बोललो होतो का तुम्हाला मी? नाही. याच्यापेक्षा हे श्रेष्ठ वाटतं की नाही? कारण का इथं म्हणतो द्याल का, इथं म्हणतो द्या. द्या कसं काय? समोरच्या व्यक्ती मोठा आहे ना, परवानगी द्या म्हणजे काय? समोरचा म्हणा मला काय अक्कल नाही का द्याल तुला? हा काय म्हणतो आपण? परवानगी द्याल का, परमिशन देंगे क्या. तो याच्यापेक्षा याची व्हॅल्यू जास्त आहे. आणि याच्यापेक्षा इथं पण नाही. लक्षात घ्या. तो युजेबल कोणता आहे? युजेबल खऱ्या अर्थात तुम्ही बघितलं 2 नंबरच आहे. हे तर नाहीच नाही वापरत आपण, कारण का द्या म्हणतोय आपण. इथं काय म्हणतो द्याल का, आणि याच्यापेक्षा हे श्रेष्ठ आहे. हे तर नाहीच नाही, म्हणजे हे पण नाही आणि हे पण नाही. मग 1 नंबरला कशाला लिहिले त्यांना? त्याच्याशिवाय इथे पोहोचता नाही येणार ना आपल्याला. त्याच्याशिवाय इथे पोहोचता येणार नाही. सो युजेबल फॉर्म कोणते तुम्हाला सांगा, कोणते? समजतंय का नाही तुम्हाला? कारण जर समोरचा बॉस आहे तर आपण म्हणणार का तर मला परवानगी द्या. इथे काय म्हणणार? परवानगी द्याल का. आणि याच्याही पेक्षा श्रेष्ठ कोणतं आहे? कृपया परवानगी द्याल का. म्हणजे आपण प्लीज पण म्हणतोय आणि द्यायचे का नाही परत त्यांच्या हातात आपण ठेवून देतोय, कारण का तोच ना बॉस आहे. इज बॉस. हे क्लिअर आहे? पॉझिटिव्ह क्लिअर आहे? सो विच इज मोस्ट युजेबल फॉर्मॅट हे समजतंय तुम्हाला या 4 पैकी? तर इकडे बघा, आता त्याला देऊ नका. समोरचा बॉस आहे, तुमचं कसं काय करतो? आता हे बघा, दिसतंय बीजेपी आहे काँग्रेस, म्हणजे काय दिसतंय तुम्हाला? निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह. देणार नाही का म्हणजे काय? द्या ना, तर त्याला परवानगी द्या ना, आहे ना, हे असं बोलतंय. आता इथं बघा, देऊ नका हे नाही वापरणार आपण. काय वापरणार खरं सांगा? कृपया सर त्याला देऊ नका परमिशन. रिक्वेस्ट करणार ना. जर समोरच्या व्यक्तीच्या हातामध्ये परफेक्टली सगळं काय अधिकार, राईट्स आर इन द हँड्स ऑफ द नेक्स्ट पर्सन, तर आपण काय वापरणार? सर कृपया त्याला परमिशन देऊ नका. जर हे वापरलं तर आपण काय? अच्छा तुम्हाला सांगतोस का, चाल मी त्याला परमिशन द्या. समजतंय का? तो युजेबल कोणता आहे? हे नाहीये. हे का लिहिलं सर? याच्याशिवाय इथपर्यंत पोहोचता नाही येणार. हे पोहोचण्यासाठीचा आपला एक मार्ग आहे, द वे. मात्र युजेबल कोणतं आहे? समजतंय का? मग हे काय भानगड आहे? तर त्याला परमिशन देणार नाही का? म्हणजे सर परमिशन द्यावं अशी माझी इच्छा आहे. म्हणजे दिसतंय निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह. याचा मतलब काय? पॉझिटिव्ह आहे, हे समजून घ्या. ओके, एवढं सगळं समजल्यानंतर एक सेट बनवा. काय मी सांगितलं. काही मुलांना म्हणजे विद्यार्थ्यांना, काही मुलांना ऑनलाइन लेक्चर अटेंड करण्याची परवानगी द्या. हिंदी में होगा, कुछ स्टूडेंट्स को ऑनलाइन लेक्चर अटेंड करने का परमिशन
दीजिए। समजलं का ऑनलाईन वाल्यांना? क्लास वर्क साठी वाक्य, क्लास वर्क साठी वाक्य. Yes, sir. ओके. अटेंड करण्याची तो पहिलं वाक्य होईल. पहिला वाक्य बन जाएगा अलाउ सम स्टूडेंट्स, अलाउ सम स्टूडेंट्स टू अटेंड ऑनलाइन लेक्चर, है ना. इसको देख के बनाओ तो बन जाएगा. फॉर्मूला को देख के बनाओ. फॉर्मूला इज मोस्ट इंपॉर्टेंट, so use this formula. Got it? किसी को भी कोई दिक्कत आवे तो मुझे पूछ लीजिए. काय समजलं या टॉपिक्सवर उद्या ओरल आणि परवा रिटन टेस्ट असेल. सो 20 मार्क्स 20 क्वेश्चन्स 20 मार्क्स रादर. आणि प्रिपोजिशन्स मी तुम्हाला पाठवतो सेपरेट आहे माझ्याकडे लिहिलेलं. प्रिपोजिशन्स असतील, पर्सनल प्रोनाउन्स असतील, टाइम फ्रेजेस असतील आणि WH वर्ड्स असतील. हे किती मार्क्सला? 10 असतील हे 5 मार्क्सला. आणि वर्ब्स, मेन वर्ब्स किती? 10 5 मार्क्सला. किती झाले सांगा मला आता? किती झाले? 30 झाले ना. क्वेश्चन्स 20 आणि वर्ड्स 5 मार्क्स, 10 वर्ड्स आणि 10 वर्ब्स 5 मार्क्स. आता वर्ड्स मध्ये काय काय? प्रिपोजिशन, WH वर्ड्स, पुढं टाइम फ्रेजेस आणि पर्सनल प्रोनाउन्स, या सगळ्या गोष्टी. सो ट्राय टू अंडरस्टँड. सॅटर्डे इज टेस्ट. किती मार्क्स? 30 मार्क्स. आता राहिलं काय? वॉन्ट, वॉन्ट्स, वॉन्टेड, वॉन्ट टू, वॉन्ट्स टू, वॉन्टेड टू. याची ओरल होईल कधी? मंडेला. सो दॅट आपण मंडेला आपण एक 15 ते 20 मिनिट ओरल घेऊ आणि आफ्टर दॅट सिंपल प्रेझेंट टेन्स चालू करू. ठीक आहे. तर का इथपर्यंत आपलं एकदा रिव्हिजन होणं खूप गरजेचं आहे. दॅट्स वाय आय टोल्ड यू द शेड्यूल फॉर द रिव्हिजन. ऑल राईट, क्लिअर इकडं. So you have got all the material online as well as in your photos in the groups, related groups. Okay, wait. Homework. Repeat once. 2 सेट आले ना, बरोबर आहे का? रिपीट 1 आणि सेल्फ करा. किती सेट्स? 10 सेट्स. हे झालं पार्ट 1 सेल्फचं. पार्ट 2 आहे प्रॅक्टिकल क्वेश्चन, ओनली 20. सिंगल क्वेश्चन ना, प्रॅक्टिकली युज्ड क्वेश्चन. कोणतं? इम्परेटिव्हचं. आपला 350 करायचे. किती करायचे? 350चं टार्गेट घ्यायचंय. त्यातून तुम्हाला उद्या किती करायचे? ओनली 20 करायचे. कारण का सेट्स पण आहेत ना, 2 सेट्स कमी सांगितले. आणि समजताय, एवढा होमवर्क तुम्हाला कंपल्सरी करायचाच आहे. इफ यू डोंट डू, बरं ऑनलाईन वाले दाखवतो मी असं लिहिलंय. हे बघा इथं लिहिलंय. ऑनलाईन वाले होमवर्क दिसला का? येस ऑर नो? रिपीट वन्स. सेल्फ मध्ये पार्ट 1 10 सेट्स आणि पार्ट 2 मध्ये प्रॅक्टिकली यूज क्वेश्चन्स ऑफ इम्परेटिव्ह. तिन्ही इम्परेटिव्ह. इम्परेटिव्ह 1, इम्परेटिव्ह 2. इम्परेटिव्ह 2 मध्ये ए आणि बी, 50-50, 0-100. ओनली क्वेश्चन है ना, वर्बल क्वेश्चन जे की युजफुल आहे. सो शॅल वी हॅव पॉज? Yes, sir. Shall we pause? Sir. वी विल हॅव पॉज म्हणा रे, शॅल वी हॅव पॉज नाही. येस सर, वी विल हॅव पॉज म्हणा. Yes, sir. Yes, sir. We will pause. ओके.